आंबेडकर जयंतीनिमित्त भीमरत्न बहुउद्देशीय आणि संशोधन समितीची वार्षिक बैठक पार पडली। या बैठकीत उत्सव समितीच्या अध्यक्षपदी रवी चिंचोळ यांची निवड करण्यात आली। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त भीमरत्न बहुउद्देशीय व संशोधन संस्था विजापूर रोड सोलापूर बीटीएम ग्रुप यांची वार्षिक नियोजन आणि नूतन पदाधिकारी निवड बैठक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात विजापूर रोड पूजा लॉन या ठिकाणी पार पडली। तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि त्रिसरण वंदना घेऊन बैठकीला सुरुवात करण्यात आली। तसंच या बैठकीला उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवरांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला। बैठकीच्या सुरुवातीला संस्थेचे प्रमुख विश्वस्त शिवराज पुल्लूर यांनी भीमरत्न बहुउद्देशीय संशोधन संस्था ही एक अशी संस्था आहे जी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून तन मन धनानं काम करते। तसंच संस्थेच्या वतीने सर्व धार्मिक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात असं त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितलं। भीमरत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा जो वार्षिक नियोजनाची बैठक आहे त्या बैठकीला अनुसरून सर्वप्रथम मी सर्वांचं अभिनंदन करतो। ज्या पद्धतीने गेल्या 15 वर्षापासून आपण या मंडळाचं काम करतोय, मंडळाच्या विविध उपक्रमामध्ये सगळ्यांचं सहकार्य असतं आणि या मंडळाचं एक वैशिष्ट्य सांगतो, ह्या मंडळामध्ये फक्त एका विशिष्ट समाजाचे लोक नसून पूर्ण जेवढे जाती धर्म परत आपले जे मागासवर्गीयांपासून उच्चवर्णीयांपासून जे आता लोक एका विशिष्ट चौकटीत पाहतात तसा हा मंडळ नसून सगळ्या एक परिवारामार्फत आम्ही सगळे एकत्र असतो। इथं राहिली आता बाबासाहेबांची जयंती असू दे, शिवाजी महाराजांची जयंती असू दे, परत वाल्मिकी जयंती असू दे, गणपती असू दे, देवी असू दे, सर्व उपक्रम आपल्या मंडळापासून सर्व ज्या पद्धतीने बाबासाहेबांचंच होतं त्या पद्धतीने सर्व उत्सव आपण साजरा करतो या मंडळामध्ये। तर संस्थेचे संस्थापक अतुल नागटिळक यांनी संस्थेतील सर्व कार्यकर्त्यांना जात धर्म पंथ या भिंतीच्या पलीकडे जाऊन आपणाला सामाजिक कार्याची मूठ बांधायची, तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला मानवता हाच खरा धर्म केंद्रस्थानी मानून नवीन कार्याचा संकल्प करायचा आहे। त्याचबरोबर संस्थेच्या वतीने गेल्या 20 वर्षापासून जयंती उत्सवामध्ये तयार करण्यात आलेल्या देखावे याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली। मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी फक्त माझ्या समाजाचे फक्त मोजून 4 घर आहेत, तरी सुद्धा ही जयंती करण्यासाठी माझ्यासोबत असणारे माझ्या आजूभोवती राहणारे सर्व जातीचे लोक आहेत। जैन धर्माचे आहेत, ब्राह्मण धर्माचे आहेत, मुस्लिम आहेत, लिंगायत आहेत, क्षत्रिय आहेत। ह्या लोकांनी कधीच जाती धर्माची भिंत त्या सणासमोर किंवा त्या उत्सवासमोर उभा केली नाही। इतकी त्यांची ओढ असे जयंती आली म्हणजे की जायचं मधल्या मारुतीमध्ये सुतळीचा रोल आणायचा, पताके आणायचे, आठवडाभर ते पताके कापायचे, ह्या खांबाला त्या खांबाला रशी बांधायची, पताके लावायचे। म्हणजे ती जी जयंती होती आताची मॉडिफाय जयंती झाली, पण खरा जो आनंद होता त्या जयंतीमध्ये होता। म्हणजे सर्व लोक यायचे, त्यांचा हातभार लागायचा, ते पताके लागायचे, आपली गल्ली असू दे आपली वसाहत असू दे ती सजायची। म्हणजे सांगण्यामागचा हेतू हाच आहे की जेव्हापासून मी ही जयंती उत्सव साजरा करण्याचा घाट केला, सुरुवात केली, तेव्हापासूनच लहान वयातूनच जी काही मला मंडळी जोडली गेली, मित्र जोडली गेली, ती सर्व धर्माची होती। आणि आताही आपण हे सिटी या ठिकाणी बघतोय, ही सर्व मुलं फक्त एक विशिष्ट जाती धर्माचा ग्रुप म्हणून इथे आलेली नसून सर्व जाती धर्माचे आहेत। आणि यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांनी बीटीएम ग्रुपच्या सर्व सदस्यांचं संस्थेचं कौतुक केलं। यावेळी बीएसपीचे नूतन शहराध्यक्ष राहुल सरबगोड, राष्ट्रवादी वैद्यकीय मदत कक्ष शहराध्यक्ष बसवराज कोळी, रिपाई आठवले गटाचे शहर सरचिटणीस प्राध्यापक पवन थोरात, रिपाई आठवले गटाचे शहराचे उपाध्यक्ष सुनील सुरगीहळ्ळी, राहुल जाधव, कणीराम चव्हाण, मंडळाचे माजी अध्यक्ष अंबादास शिवशरण, संस्थेचे विश्वस्त शिवराज पुल्लूर, नितीन गायकवाड, प्रभाकर शहापुरे, राकेश खडाखडे, जयकुमार कदम, प्रणव लोंढे, महेश कदम, रितेश कोळी, अमर माने तसंच संस्थेचे संस्थापक अतुल नागटिळक आदींची उपस्थिती होती। दरम्यान सन 2024-25 या उत्सव कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून रवी चिंचोळ, उपाध्यक्ष ओम खडाखडे, नितीन पाटील, कार्याध्यक्ष रितेश कोळी, सरचिटणीस अभिजित तीर्थे, सचिव नंदकुमार वाघमारे, संघटक महादेव गायकवाड, खजिनदार सुहास बिराजदार, रेणुकुमार पुल्लूर, मिरवणूक प्रमुख अमर माने, सहमिरवणूक प्रमुख महेश खडाखडे, प्रसिद्धी प्रमुख विशाल शहापुरे, अमय शिंदे, विधी सल्लागारपदी ॲडव्होकेट प्रशिक सोनकांबळे, ॲडव्होकेट आकाश माने यांची निवड करण्यात आली।